श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्चला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला सायंकाळी 5:05 होणार आहेत आणि समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहेत. आणि म्हणून होलिका दहन हे 2 मार्चला सोमवारी केले जाणार आहेत. यंदा पौर्णिमा तिथी ही 2 दिवस असणार आहेत आणि 2 मार्चला होळी दहन करून 3 मार्चला धुलिवंदन असणार आहे. होळी हा आपल्या हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे, जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या होळीच्या दिवशी होळी पेटून होळीच्या अग्नीत आपल्या मनातील द्वेष, अहंकार आणि वाईट विचार जाळून टाकून जीवनात सकारात्मकता आणण्याचा संदेश या सणातून आपल्याला मिळत असतो. या होळीच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. आणि म्हणून होळीच्या दिवशी कोणी कितीही आग्रह करू द्या, या 2 ते 3 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला अजिबात खायच्या नाहीत. जर या होळीच्या दिवशी तुम्हाला कोणी दिलेल्या वस्तू जर तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील. तुमच्या शरीरावरती, तुमच्या मनावर त्याचा निगेटिव्ह नकारात्मक परिणाम जो आहे तर तो सुद्धा होईल. आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे जे आहेत तर ते यायला सुरुवात होते. मग आपल्यालाच कळत नाही की अचानक सगळं व्यवस्थित चालू असताना असं मधूनच काय झालं. काही गोष्टींचा अचानक आपल्याला त्रास व्हायला लागतो. म्हणून चुकूनसुद्धा होळीच्या दिवशी कोणी आपल्याला काही वस्तू जर खायला दिल्या, आग्रह केला तर त्या अजिबात तुम्ही खाऊ नका. जर आपण कळत ना कळत होळीच्या दिवशी या पदार्थांचं, या वस्तूंचं सेवन केले तर घरात भांडणे आणि अडचणी येतात. लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते, घरात गरिबी येते. तर असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला होळीच्या दिवशी चुकूनही खायचे नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पदार्थ सांगणार आहे तर हे पदार्थ आपल्याला होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनच्या दिवशी या दोन्ही दिवशी अजिबात खायचे नाही. बघा, ही जी फाल्गुन पौर्णिमा असते, हुताशनी पौर्णिमा, तर त्या दिवशी माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. त्यामुळे तिचा प्रभाव हा सगळीकडे खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. आणि होळीच्या दिवशी आपण बरेचसे उपाय, सेवा करत असतो जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करेल, घरातील गरिबी ही निघून जाईल. पण आजकाल तुम्ही बघितलं असेल, आपल्या घराच्याच आजूबाजूला जळाऊ वृत्तीची लोकं राहतात. आपल्यासमोर खूप चांगलं आणि गोड बोलतात, परंतु तिथेच आपल्या मागे आपले वाईट कसे होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतात. एकमेकांचं चांगलं सहन न होणं, या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप जास्त वाढलेल्या आहे. आपले मित्रच आपले शत्रू असतात आणि ते आपल्यावरती गुप्त वार करत असतात. आपल्यावरती काहीतरी जादू, टोना, तंत्रमंत्र या क्रियासुद्धा ते करत असतात. आणि अशा वेळी जेव्हा आपलं काही चांगलं होतं तेव्हा त्या लोकांना ते सहन होत नसतं. काहीतरी आपल्या वाईट गोष्टी होण्यासाठी त्यांचा काहीतरी करण्याचा हेतू असतो. आणि होळी हा जो दिवस आहे ना, हा तांत्रिक क्रिया करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो. आणि हीच लोक होळीच्या दिवशी काही प्रभावी उपाय करत असतात किंवा एखाद्या व्यक्तीचं वाईट होण्यासाठी हे लोक जे आहेत तर ते टोटकेसुद्धा करत असतात. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की एखाद्याच्या घरामध्ये सर्व काही चांगलं व्यवस्थित चालू असतं, परंतु अचानक असं काहीतरी घडायला सुरुवात होते की घरातली सुख शांती सगळी काही अगदी नाहीशी होते. घरात अनेक अशा विपरीत घटना ज्या आहेत तर त्यासुद्धा घडायला सुरुवात होते. आपल्या घरामध्ये जी काही सुख, शांती, समृद्धी होती
तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये वारंवार वाद विवाद क्लेश भांडणे अडचणी यायला सुरुवात होतात. घरात पैसा टिकत नाही, आरोग्याच्या समस्या शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते. आणि म्हणून विशेष तिथीवरती आपण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायला हव्यात, नाहीतर त्याचे अनेक भयंकर परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. आणि या होळीच्या दिवशी बघा खाण्यापिण्याच्या गोष्टीतून सुद्धा टोटके वगैरे जे आहेत तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये केले जातात. आणि होळीच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला अजिबात खायच्या नाही. कुणी कितीही आग्रह केला, बाहेरच्या लोकांनी आग्रह केला किंवा एखादी अनोळखी व्यक्ती आहे जिला तुम्ही ओळखत नाही, तर अशा कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला काही पदार्थ काही गोष्टी खाण्यासाठी आग्रह करत असेल तर ती गोष्ट तुम्ही खाण्यासाठी पूर्णपणे टाळायची आहेत. आता सगळ्यात पहिले म्हणजे या दिवशी पांढऱ्या रंगाचे पदार्थ, पांढऱ्या रंगाची मिठाई, पांढऱ्या रंगाचे दूध, पनीर जे आहेत तर ते आपल्याला शक्यतो होळीच्या दिवशी कुणी बाहेरच्या लोकांनी खायला दिले तर ते अजिबात खाऊ नका. म्हणजे जे काही पांढऱ्या रंगाचे पदार्थ आहेत, ज्या काही पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहे तर त्या तुम्हाला दिवशी अजिबात खायच्या नाही. जर तुमच्या स्वतःच्या घरातल्या असेल, तुमच्या घरातल्या व्यक्तींवरती तुमचा तेवढा विश्वास असेल तर तुम्ही त्या स्थितीमध्ये खाऊ शकता. परंतु बाहेरच्या व्यक्तीकडून तुम्हाला अशा पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात खायच्या नाही. किंवा यासोबतच काही साखर वगैरे असेल तर ती सुद्धा तुम्हाला खायची नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, पान तुम्हाला या दिवशी अजिबात खायचं नाही. जर तुम्हाला खाण्याचं जे नागवेलीचं पान असतं, विड्याचं पान असतं तर ते तुम्हाला या होळीच्या दिवशी अजिबात खायचं नाही. पानाचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे फ्लेवर जे आहे तर ते आपल्याला मिळतात. आणि अशा वेळी जर सहज एखाद्या मित्राने आपल्याला हे जर पान दिलं तर आपण लगेच खातो. परंतु बघा, होळीच्या दिवशी तुम्हाला ते अजिबात खायचं नाही. तुम्हाला कुणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा ते तुम्हाला हातातही घ्यायचं नाही आणि ते तुम्हाला खायचंसुद्धा नाही. तसेच पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवंग. बघा, लवंग ही औषधीसुद्धा गोष्ट आहे आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आपण लवंगांचा वापरसुद्धा करत असतो. लवंगांचे अनेक प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आणि या होळीच्या दिवशी जर आपण बाहेरच्या व्यक्तीकडून जर लवंग घेत असेल खाण्यासाठी तर तो तुम्हाला अजिबात घ्यायचा नाही. किंवा कोणी तुम्हाला लवंग खायला दिला तर तो सुद्धा तुम्हाला या दिवशी खायचा नाही. कारण लवंग हा वाईट गोष्टी करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा लवंग वापरले जातात. तसेच लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा लवंग वापरले जातात. आपल्या सुखासाठी आपण स्वतः लवंगाचे उपाय करू शकता. परंतु या होळीच्या दिवशी बाहेरच्या व्यक्तीने जर तुम्हाला लवंग दिले तर ते तुम्ही अजिबात खाऊ नका. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार जो आहे तर तो अजिबात करायचा नाही. या दिवशी घरामध्येही मांसाहार बनवू नये आणि बाहेर जाऊन सुद्धा मांसाहार हा करायचा नाही. 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्ही दिवशी घरामध्ये मांसाहार हा आवर्जून टाळायचा आहे. या दिवशी जर आपण मांसाहार केला तर त्याचा नकारात्मक परिणाम हा आपल्या पूर्ण शरीरावरती होत असतो आणि याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. घरातून लक्ष्मी काढता पाय घेते, म्हणून या दिवशी मांसाहार हा अजिबात करायचा नाही. तसेच या दिवशी बघा, तुम्हाला जे वांग्याची भाजी आहे तर ती सुद्धा सेवन करायची नाही. कारण वांग्याच्या भाजीमध्ये नकारात्मकता खूप लवकर आकर्षित होत असते. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण वांग कापतो तेव्हा ते खूप पटकन काळं पडतं आणि म्हणून अशा स्थितीमध्ये होळीच्या दिवशी तुम्हाला जी काही वांग्याची भाजी आहे तर ती अजिबात खायची नाही. तर हे काही पदार्थ आहेत, या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला होळीच्या दिवशी अजिबात खायच्या नाही. आता या गोष्टी ज्या आहेत तर त्या बघायला खूप छोट्या वाटतात, परंतु जर तुम्ही या पदार्थांचं होळीच्या दिवशी जर सेवन केलं तर याचा परिणाम जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला भोगावा लागत असतो. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जसे मी तुम्हाला सांगितले, होळीच्या दिवशी दुधाचे पदार्थ, दही वगैरे, पनीर, पांढऱ्या रंगाची मिठाई, पेढे तुम्हाला अजिबात खायचे नाही. पान, लवंग, त्याचबरोबर बघा वांग्याची भाजी किंवा मांसाहार हा तुम्हाला आवर्जून टाळायचा आहे. आणि हे नियम घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच पाळायचे आहेत. जर तुम्ही या दिवशी या गोष्टी पाळल्या तर तुमचं कधीच वाईट होणार नाही आणि या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमचं चांगलंच होणार आहे.
तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.